तर पहिला प्रश्न आहे, जगातील मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे दुसरा. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर चायना पहिल्या क्रमांकावर. एक देश एक बाजार योजना काय आहे? तर शेतीमाल देशभर कुठेही विकण्याची मुभा देण्याकरता एक देश एक बाजार या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शेतीमालाला जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळणार, त्यामुळे त्यांना स्थानिक कृषी बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही. 6 जूनला पृथ्वीजवळून गेलेल्या लघुग्रहाचे नाव काय आहे? तर 16-33-48 2002 NH4 नासाच्या वेबसाईटमधून ही माहिती मिळालेली आहे. तर लघुग्रहाचं नाव काय आहे? 16-33-48 2002 NH4. कोलकाता बंदराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर श्यामा प्रसाद मुखर्जी. फोर्ब्सच्या 100 श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमारचे स्थान कितवे आहे? तर यावर्षी आहे 52वे. 2019ला 33वे स्थान होतं. 19 अंकांनी तो मागे गेला आहे. कोणत्या संस्थेनी राम किनीकर बैज जर्नी थ्रू सायलेंट ट्रान्सफॉर्मेशन अँड एक्सप्रेशन या शीर्षकाखाली एका आभासी सहलीचे आयोजन केले आहे? तर राष्ट्रीय आधुनिक कला दालन. कोणत्या बिस्किट कंपनीने लॉकडाऊनमध्ये जबरदस्त कमाई करून 82 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे? तर पार्लेजी बिस्किट. रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर जावेद अख्तर. सुप्रसिद्ध गीतकार आहेत ते. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी स्पंदन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे? तर छत्तीसगड. मोहिमेअंतर्गत पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांमधील मानसिक ताणतणाव व नैराश्याची भावना याबाबत मनस्थिती तपासली जाणार आहे. सुमेरू पॅक्स हे काय आहे? तसेच हे यंत्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO यांनी हे यंत्र विकसित केलेले आहे. तर सुमेरू पॅक्स हे PPE किटच्या आतमध्ये घाम येऊ नये याकरता एअर सर्क्युलेशन प्रणाली विकसित करण्यासाठी सुमेरू पॅक्सचा उपयोग होतो. कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर विकसित केला आहे? तर पश्चिम बंगालच्या दुर्गापूर शहरातल्या केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतल्या CSIR अँड CMERI संशोधकांनी हा व्हेंटिलेटर विकसित केला आहे आणि याची किंमत 80,000 ते 90,000 इतकी आहे. जानेवारी 2021 या महिन्यात दावोस येथे नियोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंच याच्या वार्षिक बैठकीचा विषय काय असणार आहे? द ग्रेट रिसेट. भारतातल्या कोणत्या व्यक्तीची युनायटेड नेशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस UNADAP याची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नेत्रा हिची निवड करण्यात आली आहे. तिचं वय 13 वर्ष आणि ती मदुराईची आहे. कोणते राज्य डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा KFON नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कार्यरत करणार आहे? तर केरळ सरकार. केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर 1,500 कोटी रुपये खर्च करून गरिबांना निशुल्क इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केरळ सरकार KFON नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कार्यरत करत आहे. 2020 सालासाठी जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे? तर फूड सेफ्टी एव्हरीवन्स बिझनेस. कोणत्या राज्याने हर्बल रोड या नावाने 800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने. या अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना औषधी वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. कोणत्या देशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI विभागाला 9व्या शतकातील
सँडस्टोन पासून कोरलेले शिवलिंग सापडले आहे तर व्हिएतनाम येथे. कोणत्या देशाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग होणार आहे तर रशियाच्या. कोणत्या राज्य सरकारने घर घर निगराणी मोबाईल तयार केले आहे तर घर घर निगराणी हे मोबाईल ॲप पंजाबने सुरू केले आहे तर कोविड-19च्या प्रसाराचा तपास घेण्यासाठी. कोणत्या राज्यात भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच ओव्हरहेड इक्विपमेंट बसवून 2 थरांची मालवाहू रेलगाडी चालवली तर गुजरात येथे. याची सुरुवात 10 जून 2020 रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोटाड स्थानकांपासून झाली. त्यासाठी कॉन्टॅक्ट वायर 7.57 मीटर इतक्या उंचीवर म्हणजेच ती ओव्हरहेड इक्विपमेंट वायर बसवून ठेवली गेली. कोणत्या भारतीय वंशाच्या संगीतकाराला समुदायाच्या सेवेसाठी मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मान जाहीर झाला तर शोभा शेखर यांना. कोणत्या देशाने कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा नेटवर्कची स्थापना केली तर बांगलादेश. कोणत्या व्यक्तीला वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020 हा पुरस्कार देण्यात आला तर रतन लाल यांना. कशासाठी देण्यात आला? हे भारतीय मात्र अमेरिकावासी आहेत आणि त्यांनी योगदान कुठे दिलं होतं, कशासाठी दिला गेला तर मृदेची उत्पादकता वाढवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यासाठी त्यांनी मृदेची उत्पादकता वाढवण्यासाठीचे संशोधन केलेले आहे. त्या योगदानासाठी वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020 हा रतन लाल यांना देण्यात आलेला आहे. बरं, जागतिक बालमजुरी विरोधी दिन ची संकल्पना काय आहे तर कोविड-19 प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम चाइल्ड लेबर नाउ मोर दॅन एव्हर. तर हा 12 जूनला सेलिब्रेट करतात. जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय आहे यावर्षीची तर सेफ ब्लड सेव्स लाईव्स 14 जूनला. कोणत्या व्यक्तीची भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर बिस्वजीत दासगुप्त. बरं, जगन्नाथ चेडोड्रू ही योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे तर आंध्र प्रदेशमध्ये. कोविड-19 महामारीत व्यवसाय गमावलेल्या केशकर्तन, टेलर, वॉशरमन यांना आर्थिक मदत देण्यासाठी. कोणती पूर्णपणे डिजिटल कार्यभार चालवणारी बांधकाम क्षेत्रातील पहिली संस्था ठरली आहे तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर कॅप्टन अर्जुन रोबोट तैनात करण्यात आले आहे तर पुणे रेल्वे स्थानक. गाडीत बसताना प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी या कॅप्टन अर्जुन रोबोट ची स्थापना रेल्वे स्थानकावर केली आहे किंवा ते बसवले आहेत. तर ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल अँड जस्ट यूज टू बी नाईस ही अर्जुनचा लॉंग फॉर्म आहे. आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा करतात तर 13 जूनला. संकल्पना मेड टू शाईन. अल्बिनिझम या अनुवंशिक आजाराने ग्रस्त लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करतात. बरं, आता कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केल्याची घोषणा केली आहे तर भारत बायोटेकने. जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार आहे. भारताच्या कोणत्या पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये आयसीसी मध्ये मुख्य स्थान मिळवले आहे तर भारताचे नितीन मेनन हे जे आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये म्हणजेच आयसीसी मध्ये मुख्य स्थान मिळवले आहे. आयसीसीच्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटरावन आणि सुंदरराम रवी यांच्या नंतरचे भारताचे तिसरे पंच आहेत. लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत चीन यांच्यात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किती लोकप्रिय चीनी ॲपवर बंदी घातली आहे आपल्याला माहितच आहे 59. बरं, कोणत्या कायद्याचा आधार घेतलेला आहे तर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम
69 अ चा आधार घेऊन ही बंदी घातली आहे. बरं, CDC या संस्थेने कोरोनाची आणखी 3 लक्षणं जाहीर केलेली आहेत. आता हा महिना संपता तर ती कोणती आहेत तर पहा. अमेरिकेतील सेंटर्स ऑफ डिसीजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजेच CDC या संस्थेने कोरोनाची आणखी 3 लक्षणं जाहीर केली आहेत. नाक गळणे, अतिसार, मळमळ आणि त्याच्यामुळे आतापर्यंत तरी 12 लक्षणं झालेली आहेत. बरं, S-400 ॲडव्हान्स एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला कोण पुरवणार आहे तर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया 2024 पर्यंत दरवर्षी एक S-400 ॲडव्हान्स एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देणार आहे. सध्या पूर्णिमा झनाने हिचं निधन झालं आहे. तर ती कोण होती तर भारतीय नेमबाज होती. वयाच्या 42व्या वर्षी कर्करोगाने तिचं निधन झालं. बरं, सध्या राजेंद्र गोयल यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. तर ते कोण होते तर रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर होते हे. सध्या वामनराव तेलंग यांचं निधन झालं आहे. तर ते कोण होते तर ज्येष्ठ पत्रकार तसेच साहित्यिक देखील होते. बरं, महाराष्ट्र सरकारने सादर केलेली महापरवाना योजना कशासाठी आहे तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की महापरवाना ही योजना महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. तर राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या योजनेअंतर्गत 50 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणुकीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना विशेष समर्थन दिले जाणार आहे. त्यासाठी 48 तासांच्या आत परवानगी देण्यात येणार आहे. कोणत्या देशात 2023 फिफा महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे तर 2023 ची फिफा महिला विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होईल. बरं, युवा पे हे मोबाईल ॲप ग्राहकांना स्पर्शरहित देयक प्रदान करण्यात सक्षम असलेले डिजिटल वॉलेट हे कोणत्या बँकेद्वारे सादर करण्यात आले आहे तर येस बँकद्वारे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मातृपुष्टी उपहार योजना लागू केली आहे तर त्रिपुरामध्ये. राज्यातल्या सर्व गरोदर महिलांकरता ही मुख्यमंत्री मातृपुष्टी उपहार योजना लागू केली आहे. बरं, BCCIने राजीव गांधी पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची, आता इथे आपण खालीलपैकी म्हणूया नको, कोणाची नियुक्ती केली आहे तर रोहित शर्मा याची. भारतातील सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणता राजीव गांधी पुरस्कार, त्यासाठी नियुक्ती झाली आहे रोहित शर्मा. AR-500C नावाचे मानवरहित हेलिकॉप्टर नुकतेच कोणत्या देशाने विकसित केले आहे तर चीन. बरं, माय लाईफ माय योगा नावाची स्पर्धा कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली आहे तर आयुष मंत्रालयाने. कोणत्या राज्य सरकारने जून 2020 पासून दारूवर अतिरिक्त शुल्क आकारून ते कोविड-19 साठी वापरण्याचे ठरवले आहे तर पंजाब. बरं, राजीव गांधी पुरस्कारासाठी BCCIने रोहित शर्मा यांची नेमणूक केली आहे किंवा नाव सुचवलं आहे तर BCCIने अर्जुन पुरस्कारासाठी कोणाच्या नावाची शिफारस केली आहे तर शिखर धवन, इशांत शर्मा, दीप्ती शर्मा. बरं, भारतातील पहिली डॉल्फिन वेधशाळा कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे तर बिहारमध्ये. राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी. बरं, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळास निसर्ग हे नाव कोणत्या देशाने सुचवलं आहे तर बांगलादेश. बरं, अम्फान हे कोणी सुचवलं होतं तर थायलंडने. IANS आणि सी वोटर्स या संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोण देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत तर नवीन पटनाईक. बरं, मग तुम्हाला हा प्रश्न आहे की नवीन पटनाईक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कितव्या स्थानावर आहेत या लोकप्रिय मुख्यमंत्रींच्या यादीत. आणि नक्की उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बरं, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये आशियातील सर्वोत्तम 100 विद्यापीठांमध्ये किती भारतीय विद्यापीठांचा समावेश आहे तर उत्तर आहे 8. वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात परत आलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी
भारत शासनाने कोणते अभियान सुरू केले आहे? तर स्वदेश. बरं, कोणत्या राज्याने त्यांच्या राज्यात सलून व ब्युटी पार्लर चालविण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे? तर तामिळनाडू. शहरी भागात वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत शासनाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर नगर वन. कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरिता एक ऑनलाईन मंच नुकताच कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता ऑनलाईन मंच आंध्र प्रदेशने सुरू केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक 2020 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक 2020 मध्ये भारताचा 168वा क्रमांक लागतो. बरं, कोरोनामुळे यावर्षी कोणता पुरस्कार रद्द करण्यात आला? तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा रद्द करण्यात आला आहे. तर आशियातील नोबेल असेही याला म्हणतात, रॅमन मॅगसेसे पुरस्काराला. आणि 1957 हा सुरू झाला आहे, तर 3 वेळा त्यानंतर कॅन्सल करण्यात आला होता. म्हणजे ही तिसरी वेळ आहे. तर पहिल्यांदा 1970 आर्थिक संकट होतं, 1990 भीषण भूकंप आणि आता 2020 कोरोनामुळे. कोरोबॉट रोबोट हा कोविड-19 रुग्णांपर्यंत औषधे पोहोचविण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्यात विकसित केला आहे? तर महाराष्ट्रमध्ये. कोणत्या शहराला उत्तराखंडची उन्हाळी राजधानी करण्यात आले आहे? तर गैरसेन. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या 8 वर्षात वाघांचा सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालय करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र. जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर दाओस हा स्वित्झर्लंडमध्ये. वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020 या पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित केले आहे? तर रतनलाल. हे इंडो अमेरिकन शास्त्रज्ञ असून त्यांनी मृदेची उत्पादकता वाढवण्यामध्ये योगदान दिलेले आहे. पण आताच प्रश्न पाहिला होता, रिव्हिजन होऊन जाईल, काही हरकत नाही. नवरक्षक नावाचे पीपीई किट नुकतेच कोणत्या संस्थेने तयार केले आहे? तर भारतीय नौदल. महिला आशियाई फुटबॉल कप 2022 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये. कोणत्या राज्य सरकारने कल्पनाक्षम शिक्षणासाठी प्ले लिटल स्टडी लिटल नावाची योजना सुरू केली आहे? तर त्रिपुरा. महाराष्ट्र शासनाने नुकतेच तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हा जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? तर गुलाबबाई संगमनेरकर यांना. 4थ्या आशियाई युवा पॅरा गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर बहरीन. समाजातील दुर्बल घटकांना पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने कोणत्या राज्याने नुकतीच इंदिरा रसोई योजना सुरू केली आहे? तर राजस्थानमध्ये. राजश्री शाहू पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर इथे डॉक्टर तात्याराव लहाने यांना. ई पंचायत पुरस्कार 2020 हा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला आहे? तर हिमाचल प्रदेश. बरं, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोणाला नुकतेच पॉइंट ऑफ हॉनर या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर राजिंदर सिंह. नासा या संस्थेच्या मुख्यालय इमारतीचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्याची घोषणा नुकतीच नासाने केली आहे? तर मेरी जॅक्सनने. कोणाच्या नावावरून? तर मेरी जॅक्सन यांच्या नावावरून. आता एक नजर महत्वाच्या दिवसांवर. 1 जून जागतिक दुग्ध दिन, 2 जून तेलंगणा स्थापना दिन, 3 जून जागतिक सायकल दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 6 जून संयुक्त राष्ट्र रशिया भाषा दिन, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिन तसेच जागतिक समुद्री दिन, 10 जून जागतिक दृष्टी दिन, 12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन, 13 जून आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 15 जून जागतिक हवा दिन,
तसेच वृद्ध लोकांसाठी गैरवर्तन विषयक जागतिक जागृती दिन. 17 जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. 19 जून जागतिक सिकल सेल दिन. 20 जून जागतिक शरणार्थी दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. जागतिक जल सर्वेक्षण दिन. जागतिक संगीत दिन. 23 जून संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन. आंतरराष्ट्रीय विधवा दिन. 25 जून जागतिक कोड त्वचारोग दिन. 26 जून सामाजिक न्याय दिन. 27 जून आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन. 30 जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन. बरं, माझा एक शेवटचा प्रश्न, मी एक मध्येही प्रश्न विचारला होता आणि आता शेवटचा शेवटी प्रश्न विचारते की लघुग्रह हा ग्रहांचा टप्पा कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये येतो? तर याचंही उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. आणि स्टडी चालू ठेवा, एक्झाम देत राहा आणि यशस्वी होत राहा.